तुकाराम मुंडेंना घरचाच आहेर म्हणतात ना. एखादं काम चांगलं सुरू झालं की सगळं यंत्रणा कोलॅप्स होतात. तसंच सध्या एफडीए चालू आहे. तुकाराम मुंडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं धाडीवर धाडी घालून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या संदर्भातून झटतायत. ज्या पद्धतीने आजपर्यंत चालत आलेल्या भेसळखोरी आणि सर्वसामान्यांचं आरोग्य ज्या पद्धतीने धोक्यात टाकण्यात आलं होतं ना, त्याच्या विरोधात एक लढा उभा केलाय. पण तुकाराम मुंडेंची जी टीम आहे ती त्यांच्या सोबत नाहीये. कारण ज्या पद्धतीच्या भूमिका आता एफडीएने घ्यायला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीची कार्यशैली यांच्या नशिबी आली, त्यामुळे यांची आता तीर्धा तिटपीट झालेली आहे. आतापर्यंत सगळा मलिदा, आतापर्यंत सगळं काही मस्त वरबाडायची सवय लागलेली या डिपार्टमेंटला. आता काम करणं जड जात आहे. त्यामुळे यांच्या विरोधात अन्न व औषध अन्न पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. आणि तक्रार करून ज्या पद्धतीची कैफियत मांडण्यात आली ना, त्याच कैफियतच्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी गोष्ट चांगल्यासाठी जर एखादा माणूस धडाडीने करत असेल तर त्याच्या आजूबाजूचा परिसर त्याला साथ देत नाही. आजपर्यंत ज्या पद्धतीचा आलागोंदी कारभार, ज्या पद्धतीची परिस्थिती, ज्या पद्धतीची माती टाकणं आजपर्यंत सुरू होतं आणि प्रत्येक जण हा आपल्यापुरता विचार करत होता. मग फक्त आपल्या टोपले टाका आणि दिवस काढा. मग ज्या पद्धतीनं दिवस निघेल त्या पद्धतीनं आपली परिस्थिती सावरायची प्रयत्न या अन्न व औषध विभागाकडून वारंवार पद्धतीने होत होतं. सगळं मजेत चालू होतं. पाकिटही येत होती, कामही बिनधास्तपणे होत होतं, गप्पाही मारणं होत होतं, चहा पाणी होत होतं. पण आता तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये एक धुमाकूच घातलाय, ज्या पद्धतीची एक सुनामी आणली आहे आणि या सुनामीच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र ढवळून निघतोय. आणि या ढवळून निघत असताना एफडीएच्या कर्मचाऱ्यांवरही ताण वाढलाय. कारण की कधीही फोन जातो, कधीही यांना या पद्धतीनं आपल्या कार्यावर तत्पर राहावं लागतं. पण हीच गोष्ट आता यांच्या पचनी पडत नाहीये. त्यामुळं तुकाराम मुंडेंच्या विरोधातच या एफडीएच्या म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आता बंड पुकारलाय. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थिती आजपर्यंत चालत होत्या आणि लोकांनाही लक्षात येत नव्हतं. कारण की कोणत्या तरी कोपऱ्यात पडलेला हा अन्न व औषध विभाग आणि याचं कामच काय आहे हे सर्वसामान्याला माहित नव्हतं. मग यांना काय, जिथं आपल्याला गरज असेल, ज्या ठिकाणी आपल्याला जी वस्तू ज्या पद्धतीची आपली भूक असेल त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी जाऊन सॅम्पलिंग करायचं, त्याच्या सॅम्पल्स गोळा करायचे, लॅबमध्ये टेस्टला पाठवायचे. मग 2 रिपोर्ट निघायचे, एक रिपोर्ट ओरिजिनल निघायचा, एक डुप्लिकेट निघायचा आणि आपल्या पद्धतीनं त्याची तडजोड व्हायची. पण आता तसं करता येत नाहीये. आता ते होतही नाहीये. आता हजारो अन्नाचे नमुने रोज या प्रयोगशाळेत येऊन पडतायत. त्याची तपासण्या करणं यांना अनिवार्य आहे. आणि सध्या या प्रयोगशाळेच्या लोकांची कामाची पद्धत अशी विभागण्यात आली आहे. 2 टप्प्यात काम चालू आहे. खऱ्या अर्थानं आता ही गोष्ट यांच्या जिवारी लागली. आणि ज्या पद्धतीने या 2 शिफ्ट मध्ये काम सुरू झालं की यांची खरी अर्थानं आतापर्यंत जी मजा होती, आतापर्यंत जी चैन होती, आतापर्यंत जी आयुष होती, आता ती खऱ्या अर्थानं बाहेर निघू लागली. कारण की कामाचा बोझा वाढलाय. मग अगोदर सारखी पाकिटही मिळत नाहीयेत, बाहेरून येणारा मलिदाही मिळत नाहीये. मग आता या सगळ्या गोष्टी फक्त फुकट करायच्या आहेत आणि त्याही मानांकनाच्या हिशोबाने करायच्या आहेत. त्यामुळे यांच्या मनातला जो असक्त प्रकार आहे तो बाहेर पडलाय. आणि याच्याच विरोधात संभाजीनगरच्या एफडीएच्या प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंडेंच्या विरोधात बंड पुकारलाय. सरळ सरळ तुकाराम मुंडे साहेबांची कंप्लेन या अन्न व औषध विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे करून यांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्यात. आजपर्यंत या अन्न औषध प्रशासन विभागाकडून कसलीही मागण्या येत नव्हत्या. त्यांची पहिली मागणी आहे की 2 शिफ्ट मध्ये जे पद्धतीनं काम चालू आहे ते तात्काळ बंद करावं.
त्यांना ज्या सक्तीच्या म्हणजे ज्या पद्धतीची सक्ती करण्यात आली आणि त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आल्यात, त्याही सुट्ट्या परत आमच्या पूर्ववत करून आम्हाला आमच्या आज आयुष्य जगण्यासाठी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्या पद्धतीची ही वाढलेली कामं आहेत, ज्या पद्धतीचा यांच्या डोक्यावर जो डोंगर ठेवण्यात आलाय, त्याच्या बदल्यात योग्य ते भत्ते आणि योग्य ते मानधन वाढवून मिळावं. मग ही सगळी गोष्ट आजपर्यंत का चालत होती? आजपर्यंत कधी यांना अशा पद्धतीची भूमिका वाटली नाही. पण जेव्हा महाराष्ट्र ढवळून निघतोय, आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत आणि ज्या पद्धतीने भेसळखोरीला लगाम लागतोय, ते ह्यांच्यातल्या बेचैन्या वाढल्यात. कौतुक करावं त्या सैनिकांचं. अहो, दिवस बघत नाहीत, रात्र बघत नाहीत, कसलीही परिस्थिती बघत नाहीत आणि कसलाही मोबदला किंवा कसल्याही पद्धतीचं तक्रारी किंवा आंदोलन बंड पुकारत नाहीत. ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून देशाच्या सेवेसाठी रुजू झालेली ही मंडळी. मग जर युद्ध आलं तर कधी यांनी हात वर केले नाहीत की आम्हाला वेगळे मानधन द्या. त्या युद्धामध्ये असं सांगितलं नाही की याच्यात 2 शिफ्ट मध्ये करा, एका शिफ्ट मध्ये जे असेल ते सैनिक लढतील, दुसऱ्या शिफ्ट मधले सैनिक वेगळ्या पद्धतीने लढतील. युद्धजन्य परिस्थिती आली की हे मग रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी करायची, डोळ्यात तेल घालून सीमेचं संरक्षण कसं करायचं हे सैनिकांना चांगलं माहिती आहे. मग आमच्यातल्या ज्या मधल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचा गड्डा का उठतो बघलात? जेव्हा आमच्या संदर्भातून एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी कामाला लागतो आणि हा कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्या कार्याची जी सचोटी दाखवून ज्या पद्धतीची भूमिका दाखवतो, त्याचे सॅम्पलिंगचे टेस्ट तर करायचे. पुन्हा यांची त्याच्यावर मक्तेदारी की म्हणे की घाईघाईमध्ये काही गोष्टी आमच्या मानांकनाच्या बाहेरही जाऊ शकतात, त्यामुळे आमच्यावर दबाव येतोय, ढेकळाचा दबाव तुमच्यावर. अहो, तुम्ही सोकल्या गेलात फुकट खायला आणि तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत मलिदा वरपलाय, आता हागवण लागली तुम्हाला आता कितीदा जावं हे कळत नाहीये. काम चुकारपणाची सवय अशा पद्धतीची पोचल्या गेली प्रशासन विभागात. ते अन्न औषध विभाग एकटाच नाहीये, प्रत्येक विभागात अशी सवय होऊन गेलेली आहे की सरकारी विभाग म्हणजे सरकारी काम म्हणजे एकदम मस्त. आणि त्यामुळेच आजकालचे बाप जे मुलगी देताना सरकारी कर्मचारी निवडतात ना, त्याचं मागचं खरं रहस्य. पगार तर मिळतो, वर दक्षिणाही मिळते आणि जावई आरामात. मग काय, मुलीने फोन केला, जावायला फोन केला आणि विचारलं कुठे आलो आत्ता तुझ्या सेवेत. मग कुठेही जायला यांना मुभा. मग कसल्याही पद्धतीचे यांच्यावर नियंत्रण कोणीच ठेवणार नाही आणि प्रत्येक विभाग असाच आहे. कोणत्याच विभागाला नावं ठेवता येणार नाहीत. पण अशीच गोष्टी आता अन्न व औषध प्रशासन विभागाची झालेली. त्यामुळं बडगा ज्या पद्धतीचा साहेबांचा निर्माण झाला आणि ज्या पद्धतीच्या कारवाईचे धडाके वाढलेत, सॅम्पलिंग वाढलेत, चाचण्या वाढल्यात, मग ह्यांच्या बुडाखालची परिस्थिती बदलू लागली आणि आता खऱ्या अर्थानं कामाची वेळ आली ते मग काढ काहीतरी मुद्दे. मग आता मनुष्यबळ यांच्यासाठी कमी आहे, ते आता शासनाने भरून काढावं. आजपर्यंत यांना कळत नव्हतं की मनुष्यबळ कमी, त्यावेळेस चालत होतं कारण की हिस्सेदार जास्त होत होते ना. ते हिस्सेदार आता वाढवू नये, कामाची वेळ आली की मनुष्यबळ जास्त नको, जास्त पाहिजे. आणि जेव्हा हिस्सेची वाढ येईल तेव्हा जितके कमी असले तितके चालतील. अशा पद्धतीने या प्रशासन विभागाने स्वतःच्या अवस्था करून ठेवल्यात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची भूमिका आणि योग्य पद्धतीचा न्याय आजपर्यंत जनतेला मिळालेला नाही. खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही कर्तव्यावर येतात, जेव्हा तुम्ही एखादं व्रत स्वीकारतात, तर त्याला व्रताला पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमची असते. ज्या पद्धतीने आतापर्यंत 2005 पर्यंत भागत होतो की तुम्ही तुमच्या महत्वाचा काळ जर शासनासाठी दिला तर तुमचं पुढच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला पेन्शन लागू करून तुम्हाला कायमस्वरूपी शासनानं पोसावं, ही भूमिका आतापर्यंत पेन्शनच्या माध्यमातून होती. पण आता ती पेन्शन बंद झाली, मग वेगवेगळे फॉर्म्युले सुरू झाले आणि या पद्धतीनं आजही त्या पेन्शनची मागणी. मग इतक्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना, एवढ्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना
शासनाने अवश्य पोहोचावं ना. अहो जे करतात ना त्यांचा जरा विचार करा. धड त्यांना सुविधा नसतात ना सेवा असतात, तरी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या कर्तव्यासाठी अहोरात्र आपला जीव देण्याची सुद्धा परिस्थिती त्यांच्यात आहे. आपल्या देशासाठी प्राण निछावर करण्याची परिस्थिती त्यांच्यात आहे. आणि थोडासा कामाचा बडगा वाढला की यांच्या बोंबा सुरू झाल्या. आणि यांच्या बोंबा साध्या नाहीयेत. सगळंच पाहिजे यांना, सगळ्या फॅसिलिटीज पाहिजेत, सुट्ट्या पाहिजेत, सगळे मानधनं पाहिजेत, सगळे भत्ते पाहिजेत. आणि मग 2 शिफ्ट मध्ये काम चालत असेल तर मग आमच्यासाठी काजू बदाम पिस्ते असेही ते मागवतात फोन लावून. पण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने यांनी हा थोटांड मांडलाय ना, ते फक्त एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे मांडलाय. आणि अशा पद्धतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक विभागात पाहिजे, तेव्हा त्यांच्या बुडाखालची माती सरकते. यांना बुडाला मिरची लागते आणि मग खऱ्या अर्थानं सुरुवात होते हक्काची परिस्थिती. हक्क लगेच जाणीव लागतात. मग अशा पद्धतीची जेव्हा कामं वाढली तेव्हा तुकाराम मुंडे साहेबांच्या विरोधात हे बंड पुकारलंय संभाजीनगरच्या या प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी. आणि आता ते मागणी करतायत झिरवाळांकडे की सगळं द्या आम्हाला. खऱ्या अर्थानं हे शासनाने विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं काम वाढलंय तर त्याला पुरवठा पाहिजे, कर्मचारी पाहिजे आणि तंत्रज्ञ भरपूर आहेत, पण भरणार कोण. मग अशा पद्धतीत अडकलेली ही चक्रव्यूह तर त्या पद्धतीची साथ एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीमागची टीम पाहिजे, ती भरभक्कम पाहिजे. ती भरभक्कम टीम कशा पद्धतीनं शिकारीच्या वेळेस कुत्रा हागायला जातो ती परिस्थिती दाखवणारी. आता तुम्हीच विचार करा, जर अशा वृत्तीचे लोक जर या प्रशासनात पोचले जात असतील तर या प्रशासनाच्या भूमिका बदलल्या पाहिजेत की नाही, काय केलं पाहिजे या प्रशासनाच्या विभागात वाटत असेल तर निश्चित कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.